नमस्कार मुलांनो, आज आपण या भागामध्ये विशेषण म्हणजे काय, विशेषण कशाला म्हणायचं हे आपण बघणार आहोत. बघा, यापूर्वी आपण मागच्या व्हिडिओमध्ये नाम म्हणजे काय हे शिकलेलो आहोत. नाम कशाला म्हणतात तर वस्तू, व्यक्ती, पदार्थ, भावना, अवस्था यांना जे नाव दिलेलं असतं त्या नावाला नाम म्हणतात. उदाहरणार्थ आपण एखाद्या आपला जो पर्वत आहे, पर्वतरांग आहे, त्याला सह्याद्री नाव दिलेलं आहे. आपल्या घरातल्या अनेक वस्तू जसं टेबल, खुर्ची, ग्लास, एखाद्या व्यक्तीला दिलेले नाव रामनाथ, श्यामनाथ, राहुल, दीपक या पद्धतीने. सर्वनाम, सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी जो शब्द येतो त्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा नाम वापरत नाही. उदाहरणार्थ दीपक गावाला गेला, त्याने तेथे खूप मज्जा केली. त्याने हा शब्द आपण दीपकऐवजी वापरला, म्हणजेच नामाऐवजी वापरला. तू, तुला, माझी, आमची अशा अनेक सर्वनामे आहेत. आता आज आपण विशेषणाकडे जाऊया. हे आंब्याचं चित्र आहे आणि इथे वाक्य लिहिलेलं आहे, आंबा गोड आहे. आंबा गोड आहे. आंबा हे नाम आहे. मुलांना लक्षात ठेवा, आंबा हे त्या फळाचं नाव आहे. गोड हा शब्द त्याचं वर्णन करतो आहे. तर आपण दुसरं चित्र पाहूया. हे पपईचं चित्र आहे. पपई पिवळसर आहे. वाक्य आहे, पपई पिवळसर आहे. आणि पुढचं चित्र आहे, टोमॅटो गोल आहे. टोमॅटो गोल आहे. आता ह्या वाक्यांमध्ये बघा, इथे आंबा हे नाम आहे आणि गोड हा शब्द ह्या आंबा कसा आहे याचं वर्णन करत आहे, म्हणजे चवीने गोड आहे. इथे पपई हे नाम आहे आणि ती पपई कशी आहे तो हा पिवळसर हा शब्द सांगत आहे. त्यानंतर टोमॅटो गोल आहे, टोमॅटो लाल आहे, टोमॅटो ताजा आहे, टोमॅटो सुंदर आहे, असे अनेक आपण शब्द टाकू शकतो या गोल ऐवजी. हे सर्व शब्द टोमॅटोचे वर्णन करणारे शब्द असू शकतात. त्यामुळे अशा शब्दांना आपण काय म्हणायचं ते बघूया. आंबा गोड आहे. या वाक्यात आंबा हे नाम असून गोड हा शब्द आंबा या नामाबद्दल अधिक माहिती देतो, म्हणजेच आंबा कसा आहे याची माहिती देतो. नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. मुलांना तुमच्या ध्यानात आलं असेल की जो शब्द नामाबद्दल अधिकची माहिती आपल्याला पुरवत असतो अशा शब्दांना विशेषण असे म्हणत असतात. आपण अजून काही उदाहरणं घेऊया. बघा, इथे काही वाक्य आहेत. जंगली हत्ती, सुंदर फूल, गोड पेरू, उंच डोंगर, लाल भडक जास्वंद, तेजस्वी सूर्य, ताजे फूल, हुशार मुलगा, पिवळा लिंबू. त्याच पद्धतीने बघा, इथे हत्ती, फूल, पेरू, डोंगर, जास्वंद, सूर्य, फूल, मुलगा, लिंबू ही सर्व नामं आहेत. मुलांना तुम्ही नीट बघितली तर ही सर्व नामांची उदाहरणं आहेत आणि त्यांचं जे वर्णन करणारे शब्द आहेत म्हणजे कोणते. हत्ती कसा आहे, जंगली आहे. फूल कसं सुंदर आहे. पेरू कसा गोड आहे. डोंगर कसा आहे, उंच आहे. जास्वंद कसं लाल भडक आहे. सूर्य कसा तेजस्वी आहे. फूल कसं ताजं आहे. मुलगा कसा हुशार आहे. लिंबू कसा पिवळा आहे. ही सर्व वर्णन करणारे शब्द आहेत. ही सर्व विशेषणे आहेत. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. यावरून तुम्हाला विशेषणाची पूर्ण कल्पना आली असेल. मुलांना आता इथे आपण एक शब्द घेतलाय, शाळा. एक नाम आहे. आता याबद्दल वर्णन करणारे शब्द म्हणजे शाळेबद्दलची विशेषणे आपल्याला काय काय लिहिता येतील बरं, विचार करा तुम्ही. आपल्याला या ठिकाणी लिहिता येतील स्वच्छ, शाळा स्वच्छ आहे. शाळा आकर्षक आहे. शाळा आनंदी आहे. आवडती आहे. मजेशीर आहे. हवेशीर आहे. छान आहे. सुंदर आहे. ही सर्व या शाळेसंबंधी असणारी विशेषणे आहेत आणि शाळा या शब्दाचं ते वर्णन करत असतात. मुलांना या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच विशेषण म्हणजे काय, विशेषणं कशी असतात याची संपूर्ण माहिती मिळाली असेलच. तुम्ही अजूनही इतर अशी विशेषणे शोधा. पाठातून त्यांची यादी बनवा, लिहा आणि आपल्या शिक्षकांना दाखवा. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करायला विसरू नका. मुलांना चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.